दादरच्या शिवाजी पार्क मैदानामध्ये शेकडो मनसैनिकांनी गर्दी केली आहे। आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। सध्याच्या राजकीय पक्षांच्या भूमिका, नागपूर दंगल, महापुरुषांचं अवमान प्रकरण, औरंगजेब कबर, मराठी आणि इतर भाषिक वाद अशा अनेक प्रश्नांवर राज ठाकरे बोलण्याची शक्यता आहे। सोबतच पक्षांतर्गत कार्यकारिणीमध्ये केलेले बदल आणि पुढील राजकीय भूमिका नेमकी काय असणार यावर सुद्धा राज ठाकरे भाष्य करण्याची शक्यता आहे। तर इथून पुढे साधारण अर्ध्या तासामध्ये राज ठाकरेंचं भाषण सुरू होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे। 7:45च्या सुमाराला राज ठाकरे शिवाजी पार्क परिसरामध्ये दाखल होऊ शकतात आणि ते व्यासपीठावर त्यांचं आगमन होईल आणि साधारण 8च्या सुमाराला ते भाषण सुरू करतील अशी शक्यता आहे। थोड्याच वेळात राज ठाकरे हे शिवाजी पार्कला पोहोचण्यासाठी रवाना होत आहेत। दरम्यान सध्याही आपण दृश्य पाहतो आहोत, राज्यभरातून आलेल्या मनसैनिकांनी शिवाजी पार्कवर गर्दी केलेली आहे आणि वेगवेगळ्या रंगांमध्ये, वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये आणि वेगवेगळे संदेश देत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेले मनसैनिक सध्या शिवाजी पार्कवर जमलेले आहेत। आणि ही ड्रोनची दृश्य सध्या मधून जे आपण स्क्रीनवर पाहतो आहोत त्याप्रमाणे एखाद्या उत्सवाचं स्वरूप शिवाजी पार्कला आलेलं आहे आणि आता राज ठाकरे काय बोलणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे। आणि शिवाजी पार्क बाहेर आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, सध्या काय माहोल दिसतोय, कशा प्रकारे तयारी दिसतेय, कधीपर्यंत राज ठाकरे तिथे पोहोचतील अशी चर्चा आहे? आपण जर पाहिलं तर काही वेळातच राज ठाकरे जे तामोल या ठिकाणाहून शिवतीर्थ म्हणजे छत्रपती शिवाजी पार्क या मैदानात सभेसाठी, पाडव्या मेळाव्याच्या सभेसाठी जाताना पाहायला मिळतील। ही सध्याची घराबाहेरची दृश्य आहेत। खरं तर मुवमेंट जी असते, VIP मुवमेंट ती या ठिकाणी लागलेली आहे। त्यासोबतच आपण जर पाहिलं तर एकंदरीत वाहतूक नियंत्रण पथक जे ते या ठिकाणी आलेलं आहे आणि काही वेळातच राज ठाकरे जे ते या ठिकाणी निघतील। पण आपण जर पाहिलं दुसरीकडे मोठ्या प्रमाणात मनसैनिक जे ते या त्यांच्या निवासस्थानाबाहेर उभा राहिलेले आहेत। खरं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ही सगळे मनसैनिक जे ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात आहेत आणि त्यासोबतच काही वेळातच राज ठाकरे जे ते निघताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आज नेमकं राज ठाकरे काय बोलणार ह्या भूमिकेकडे लागणार आहे। कारण की मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या चर्चा सुरू आहेत त्याच्यावर राज ठाकरे स्वतः म्हणाले होते की गुढीपाडव्यालाच मी या सगळ्या संदर्भात जे ते बोलेल आणि वक्तव्य करेल। त्यामुळे आज नेमकी राज ठाकरेंची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून मनसेच्या पक्षाची रणनीती आखली जाते। मागच्या वर्षीच्या गुढीपाडवा मेळाव्यातून आपण जर पाहिलं तर लोकसभेला महायुतीसोबतचा बिनशर्त पाठिंबा होता, त्याच्यानंतर विधानसभेला एकला चलोचा नारा आणि आता महापालिकेच्या निवडणुका सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि यात महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेले मुद्दे, त्यासोबत नुकताच पार पडलेला अर्थसंकल्प अधिवेशन, या सगळ्यांचा आढावा आणि या सगळ्यांचा समाचार राज ठाकरे आपल्याला घेताना पाहायला मिळेल। आपण जर पाहिलं तर संपूर्ण VIP मुवमेंट या ठिकाणी जाताना पाहायला मिळते। पोलिसांची तुकडी या ठिकाणी तैनात झालेली आपल्याला पाहायला मिळते। काही वेळातच राज ठाकरे निघताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आता राज ठाकरेंच्या निवासस्थानी म्हणजे शिवतीर्थ या निवासस्थानी लागलेलं आपल्याला पाहायला मिळते। पोलीस प्रशासन या ठिकाणी संपूर्णतः तैनात झालेले आहे। रस्ते जो आहे तो खाली करण्याचं काम जे ते सुरू झालेलं आहे। गाडी सुद्धा जी आहे ती आता व्हॅन निघालेली आहे। त्यामुळे काही वेळात राज ठाकरे यांच्या घराचा एकंदरीत घरातून जे ते निघतील आणि छत्रपती शिवाजी पार्क या ठिकाणी जेव्हा गुढीपाडव्याचा मेळावा मनसेने आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी राज ठाकरे पोहोचलेले पाहायला मिळतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मोठ्या प्रमाणात पोलिसांची तुकडी जी आहे ती त्यामुळे कोणीही राज ठाकरेचा ज्यावेळेस हा संपूर्ण कॉन्वॉय निघेल त्यावेळेस कोणीही मध्ये येऊ नये, त्या अनुषंगाने संपूर्णतः तयारी या ठिकाणी अंमल पाहायला मिळते। तर दुसरीकडे जर पाहिलं तर पुढचे सगळे रस्ते जे आहेत ते खाली करण्यात आलेले। सतत या संपूर्ण शिवाजी पार्कच्या रस्त्यावर पोलिसांची गाडी, पोलिसांची व्हॅन फिरताना पाहायला मिळते। त्यासोबतच इतर संपूर्ण पोलीस प्रशासन जे ते या ठिकाणी तैनात झालेले आहे। त्यामुळे एकीकडे शिवाजी पार्क मैदानाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। राज ठाकरेंच्या घराबाहेर सकाळपासूनच मनसैनिक जे आहेत ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण सकाळपासूनच त्याचं वार्तांकन करतात आणि काही वेळातच राज ठाकरे जे आहेत ते पुन्हा एकदा
आपल्याला गुढीपाडवा मेळाव्याच्या दिशेने जायला पाहायला मिळते। त्यात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की आता ह्या ठिकाणचं वातावरण जे ते एकदम खाली असा रस्ता केलेला आहे, कारण की थेट राज ठाकरे यांचा कॉन्वॉय जो आहे तो ह्या ठिकाणाहून निघेल आणि मैदानाच्या आतल्या दिशेला जाईल आणि त्याच्यानंतर राज ठाकरेंची राजगर्जना आपल्याला आजच्या गुढीपाडवा मेळाव्यातून होताना पाहायला मिळेल। पण यात आणखी ठाकरे सतत सगळ्यांचं लक्ष या चर्चा ज्या आहेत त्या सतत सुरू आहेत। राज ठाकरेंचे शिवसहायक असतील शर्मिला ठाकरे आपण बघितलं अमोल तर बाहेर आलेले आपल्याला पाहायला मिळतं, तर त्यासोबतच मराठी कलाकार जे ते सुद्धा बाहेर आलेले आपल्याला पाहिलं। शर्मिला ठाकरे यांनी जे ते शर्मिला ठाकरे या ठिकाणी बाहेर आलेले, त्यासोबत इतर मनसैनिक असतील किंवा मग मराठी कलाकार असतील, राज ठाकरेंच्या कुटुंबातील व्यक्ती असतील, ते सगळेच या ठिकाणी बाहेर निघताना पाहायला मिळतात। अमित ठाकरे काही वेळात निघतील, त्याच्यासोबत आपण जर पाहिलं तर जय ठाकरे जे ते या ठिकाणाहून निघालेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे राज ठाकरेंच्या कुटुंबातील जेवढी काही लोक होती ते जी सकाळपासून भेटीगाठींसाठी या ठिकाणी आली होती, कुटुंबातील ठाकरे परिवारातील जी काही लोक होती ती आता जे ती मेळाव्याच्या दिशेने निघालेली पाहायला मिळतात। आज विशेष बाब म्हणजे की शर्मिला ठाकरे या थेट पायी जे आहेत त्या निघालेल्या आहेत मैदानाकडे जायला आणि काही वेळातच राज ठाकरे जे आहेत ते जाताना पाहायला मिळतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता शर्मिला ठाकरे गेल्यानंतर काही वेळातच राज ठाकरे निघतील। पोलीस प्रशासन पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात तैनात झालेलं आहे, कोणालाही रस्त्यावर येऊ दिलं जात नाहीये, खाली उतरू दिलं जात नाही। जो कोणी मदत असेल त्यांना साईडला करण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलीस प्रशासनाकडून करण्यात आहे। वेळोवेळी या ठिकाणाची गर्दी जी आहे ती खाली करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। त्यामुळे शिवाजी पार्क इथे असलेलं शिवतीर्थ म्हणजेच राज ठाकरे यांचं घर या ठिकाणाचा समोरचा रस्ता जो आहे तो खाली करण्याचा प्रयत्न जो आहे तो सतत पोलिसांकडून सुरू आहे। दुसरीकडे याच रस्त्याच्या मागच्या बाजूला म्हणजे शिवाजी पार्कच्या बाजूला मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती मनसैनिकांची झालेली आपल्याला पाहायला मिळते। सगळे मनसैनिक आतुरतेने राज ठाकरेंना पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला पाहिलं, तर त्यामुळे निश्चितपणे काही वेळातच आता राज ठाकरे बाहेर पडतील असं दिसतं आहे। राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे बाहेर पडलेले आहेत, त्यांच्यासोबत काही कुटुंबीय देखील बाहेर पडलेले आहेत। वेदांत नेब आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया। वेदांत, या क्षणी तुम्ही नेमके कुठे उभे आहात आणि काय चित्र सध्या दिसतंय, काय माहोल आहे? थोड्याच वेळात राज ठाकरेंची एंट्री या ठिकाणी होणार आहे। अमित, VIP गेट जवळ मी सध्या आहे आणि सर्व नेते आतमध्ये जात आहेत। भाषणाला सुरुवात झालेली आहे। काही महत्त्वाचे 4-5 भाषणं झाल्यानंतर मग ज्या भाषणाची खरं तर मनसैनिक वाट बघतायत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण, त्या भाषणासाठी राज ठाकरे एक 10 ते 15 मिनिटांमध्ये पोहोचतील। 7:45 वाजता खरं तर ह्या भाषणाला सुरुवात होईल आणि आपण बघतो VIP गेटमध्ये सर्व जे महत्त्वाचे नेते आहेत ते पोहोचलेत आणि वाट बघतायत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची। जसं आत्ताच अजयनी सांगितलं की सगळ्या ताफा गाड्यांचा लागलेला आहे, या ठिकाणी येतील आणि वेगवेगळे जे प्रश्न आहेत त्याच्यावर आपली भूमिका नेमके राज ठाकरे काय मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। काही तरुण मंडळी सुद्धा आपल्यासोबत आहेत, मराठी भाषेसंदर्भात त्यांनी फ्लेक्स घेऊन आलेत। काही जण राज ठाकरे यांनी काय बोलावं किंवा काय आम्हाला हवंय भूमिकेसंदर्भात ते त्यांनी मांडलेलं आहे। आणि ते तू मराठी संदर्भात आज सभेला आलाय? हो नक्कीच, कारण काही वर्षापासून आपल्या राज्यात जे काही चाललं आहे म्हणजे अमराठी येऊन लागतात आहे, त्यांना मराठी बोलायला सांगितलं की त्यांना स्वतः लाज वाटते। आणि आलाय तू? मी डोंबिवलीवरून आलो आहे आज सभेसाठी? यस नक्कीच सभेसाठी आलो आहे। मी गेले 1 वर्षापासून म्हणजे मी ट्राय करतो यायला, पण पास नसल्यामुळे मला यायला भेटत नाही किंवा जागा पाठीमागे मिळत होती। तर आज मी हा फलक सकाळी डोंबिवलीमध्ये शोभायात्रेमध्ये देखील दाखवला। कार्यकर्ता आहे तू? यस नक्कीच, मी कार्यकर्ता आहे मनसेचा डोंबिवलीचा। आणि कुठेतरी म्हणजे मराठीला भाषेला अभिजात दर्जा नक्की मिळाला आहे आता। आणि एक छोटासा मॅसेज आहे की आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्याची बोलीभाषा ही आपल्याला आलीच पाहिजे। दुसरी गोष्ट की आपण त्या राज्याचा काहीतरी देणं घेणं लागतो। त्यामुळे मराठी अस्मिता असेल, हिंदुत्वाचा मुद्दा असेल किंवा राज्यात जी काही प्रकरणं झाली, जे काही वाद झाले, इतिहास उकरून काढण्यात आला। आणि आपण इथे बघतोय राज ठाकरे यांचं कुटुंब, शर्मिला ठाकरे आपण इथे बघतोय ज्या सभास्थळी आता पोहोचत आहेत। तुम्ही चालत आलात? मी दरवेळेला चालत येते आज सर्व कुटुंब येते, आपण बघतोय शर्मिला ठाकरे असतील किंवा मग जे नेते आहेत ते इथे आता सभेला येत आहेत। तसं नेत्यांना उत्सुकता आहे, तसं त्यांच्या मित्रांना, कुटुंबाला सुद्धा उत्सुकता आहे की आज नेमकी राज ठाकरे काय भूमिका मांडणार। आणि एकामागे एक आपण बघतोय की हे सर्वजण, त्याच्यामुळे नेते आतमध्ये आहेत। शर्मिला ठाकरे सुद्धा आपण बघतोय, अमित ठाकरे येथील आणि राज ठाकरे ज्यांची खरं तर वाट बघितली जाते आणि
त्यामध्ये ठाकरे आतमध्ये आल्यानंतर ते आपल्या भाषणाला सुरुवात करतील आणि विविध विषयांवर आपली भूमिका ते स्पष्ट करताना आपल्याला पाहायला मिळतील। आणि खरं तर जे काही राजकारण इतर पक्षांनी आपल्या वेगवेगळी भूमिका मांडल्यात, मात्र मागच्या 1 ते 1.5 महिन्यांमध्ये विविध विषयांवर राज ठाकरेंची परखड भूमिका समोर आलेली नाहीये आणि ती आजच्या या भाषणानंतर, आजच्या या मेळाव्यानंतर समोर येईल। अमित, निश्चितपणे पुन्हा एकदा आपण अजयकडे जाऊया। अजय, ज्या प्रकारे सध्या तयारी दिसते आहे, राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेरून काही वेळापूर्वीच त्यांचे कुटुंबीय बाहेर पडलेले होते आणि ते आता शिवाजी पार्कवर पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात राज ठाकरे सुद्धा या ठिकाणी पोहोचतील आणि त्यांच्या भाषणाला, जे बहुप्रतीक्षित भाषण आहे, ज्याचा टीजर देखील रिलीज करण्यात आलेला होता आणि जे भाषण ऐकण्यासाठी राज्यभरातून मनसैनिक आलेले आहेत, त्या भाषणाची आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे। थोड्याच वेळात राज ठाकरेंचं हे भाषण शिवाजी पार्कवर सुरू होणार आहे। त्यापूर्वीची ही सगळी काही तयारी, त्यापूर्वीची लगबग सध्या आपण पाहतो आहोत। यामध्ये पोलिसांची लगबग आहे, सुरक्षा व्यवस्थेची लगबग आहे आणि या सगळ्या नेते मंडळींची सुद्धा लगबग सध्या आपल्याला शिवाजी पार्क परिसरात आणि याच परिसरामध्ये असलेल्या राज ठाकरेंच्या निवासस्थानाच्या परिसरामध्ये सुद्धा बघायला मिळते आहे। सध्या शिवाजी पार्क मैदान भरल्याचं चित्र आहे। मनसैनिक वेगवेगळ्या ठिकाणाहून जे आलेले आहेत त्यांनी आता शिवाजी पार्कवर आपापल्या जागा घेतलेल्या आहेत। वेदांत नेप सध्या आपल्यासोबत आपल्याला रिपोर्टिंग करतायत आणि VIP गेटवर सध्या ते उपस्थित आहेत। वेदांत, अगदी आता फक्त राज ठाकरेंची प्रतीक्षा आहे, बाकी जवळपास सगळी तयारी झालेली आहे आणि कुठल्याही क्षणी राज ठाकरेंची एंट्री आणि भाषण, हा जो शो स्टॉपर परफॉर्मन्स म्हणतो, तेवढाच आता उरलेला आहे, त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच अमित, आपण बघितलं की सर्व नेते मंडळी आतमध्ये आलेले आहेत आणि जसं आपण आधी पण म्हणतोय की मागच्या 1-1.5 महिन्यामध्ये विविध विषय, राज्यातले विषय असतील, इतर जे काही विषय आहेत, सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत, ज्यामध्ये राज ठाकरेंनी आपली विस्तृतपणे भूमिका मांडली नाही। पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेतले, संघटनात्मक पक्षाची जी बांधणी आहे ती करण्यात आली, काही निर्णय पक्षांतर्गत घेण्यात आले, मात्र विविध विषयांवरील ज्या भूमिका आहेत त्या स्पष्ट झालेल्या नाही आहेत। विधानसभा निवडणुकीनंतर 2 ते 3 भाषणं त्यांची झाली, ज्यामध्ये त्यांनी काही विषयांवर भाष्य केलं, मात्र मागील 1 ते 1.5 महिना, मग हिंदुत्वाचा मुद्दा, मराठी अस्मितेचा मुद्दा, जे काही राजकारण सध्या राज्यामध्ये घडत आहे, विविध पक्ष त्यावर भूमिका मांडत आहेत, भूमिका नेमकी काय असते? ज्या निवडणुका आहेत, महापालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, त्या महापालिकेच्या निवडणुकाच्या अनुषंगानं काय मार्गदर्शन आपल्या मनसैनिकांना ते करणार, असे वेगवेगळे मुद्दे आहेत आणि याच मुद्द्यांवर हे राज ठाकरेंचं नेमकं हे भाषण असणार आहे आणि त्यामुळे राज्यातल्या कानाकोपऱ्यातला जो मनसैनिक आहे तो आज या पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने इथे आलेला आहे। खरं, आणि काही वेळातच वेदांत या भाषणाला सुरुवात होणार आहे। तुम्ही आमच्याबरोबर असेच उपस्थित राहा। या सगळ्या घडामोडींवर लक्ष असेल। राज ठाकरेंचं भाषण थेट आपण पाहणार आहोतच ABP माझावर। त्यापूर्वी एक छोट्याशा ब्रेकसाठी आपण थांबतोय, एक ब्रेक घेऊया आणि लगेच भेटूया। पाहत रहा ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।